कसं झालं बघा की राजकीय लोकांना घाबरून राजकीय लोक जो आमचा आवाज दाबून टाकतात त्यांना घाबरून चालणार नाही की राजकीय उलथापालथ करणं गरजेचं आहे। आमच्या हिंदूंचं रक्षण केलं नाही तर आम्ही तुम्हाला खुर्चीवरनं खेचू शकतो। हा आजच्या जनतेनं राजकीय लोकांपर्यंत संदेश पोहोचवला पाहिजे। या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये लोकसभेचं जे इलेक्शन होतं त्यावेळी चित्र वेगळं झालं, परंतु या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये जे चित्र झालेलं आहे ते संघ आणि आम्ही सर्व साधू संतांनी चित्र बदललेलं आहे। हे काही म्हणत की लाडकी बहीण योजना वगैरे तर त्याचा मुळीच परिणाम नाही आहे। हा परिणाम जो आहे तो आमच्या साधू संतांचा परिणाम आहे। आम्ही सर्व साधू संतांनी हिंदू धर्मातील लोकांना जागृत केलं की आत्ता ही गरज आहे, काळाची गरज आहे, जागृत व्हा। आणि त्याचं हे चित्र दिसतंय। आज राष्ट्रवादी अजितदादांच्या राष्ट्रवादीला म्हणजे अजितदादांना सुद्धा खुद्द खात्री नव्हती की माझ्या 10 ते 12 पेक्षा जास्त सीट येतील। ते चित्र बदललं। शिंदे साहेबांना सुद्धा जी लाडकी बहीण योजना वाटली त्यांनी की त्यांच्या त्या योजनेमुळे ते फळ आहे तर मुळीच नाही आहे। तर आमचं साधू संतांचं त्याच्या पाठीमागे योगदान आहे। जर मुस्लिम समाज आपल्या ऐक्यासाठी कुठलाही ज्यांना विरोध होता त्यांच्या पाठीमागे हिरवे झेंडे घेऊन जर उभा राहत असेल का तर हिंदू संपवण्यासाठी, तर आम्ही हिंदूंनी जागृत झालं पाहिजे, आम्ही संतांनी जागृत झालं पाहिजे आणि आम्ही ते अत्यंत प्रामाणिकपणे काम केलं आणि त्यामुळे हे विधानसभेचं चित्र बदललेलं दिसलं। लोकसभेमध्ये म्हणजे आता दिल्लीचं चित्रसुद्धा त्यामुळेच बदललेलं आहे। आणि चांगली गोष्ट झाली या कुंभमेळ्यामध्ये आम्ही तो डरेंगे तो मरेंगे हा जो संदेश लावला त्यामुळे सगळे संत जागृत झाले। आमचे शंकराचार्य कुंभमेळ्यापासून लांब राहायचे, त्यांना मोठं जनजागरण झालेलं आहे। महाराज आज राजकीय पुढारी कोकणामध्ये एकाच व्यासपीठावरती दिसले, खरं तर ही अध्यात्माची ताकद आहे। नक्कीच, कारण पक्ष जे आहे प्रत्येकाची विचारधारा वेगळी वेगळी असू शकते, परंतु कोकणासाठी धर्मासाठी संघटित होणं गरजेचं आहे। आपण भास्करराव जाधवांबद्दल बोलताय तुम्ही, तर भास्करराव जाधव हिंदू आहेतच ना, त्यांना हिंदुत्वाचा अभिमान बाळगलाच पाहिजे त्यांनी आणि हिंदुत्वाचं रक्षण करण्यासाठी आलं पाहिजे। विचारधारेच्या ठिकाणी ठेवली पाहिजे आणि धर्माच्या ठिकाणी ठेवलं पाहिजे आणि धर्मपीठांनी त्यांना निमंत्रित केलं होतं आणि म्हणून ते आले। काही शाळांना या ठिकाणी अल्पसंख्याकाचा दर्जा दिला जातो आहे, त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेतला गेला आणि अशा शाळांची चौकशी करावी असं म्हणलेलं आहे। या मताशी आपण काय सांगाल? मला प्रश्न नाही कळला। अल्पसंख्याक शाळा म्हणून काहींना दर्जा मिळाला आहे, शाळांना दर्जा दिला आणि त्याच्यावर आता चौकशी चालू आहे। म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी चौकशी लावली की या शाळांचा तो दर्जा काढून। बरोबर, काय झालं आहे की आता मदरशाचं दुसरं पुढचं ते व्हर्जन आहे अल्पसंख्याक आणि त्याच्यातून काय केलं जातं आहे की मुस्लिम समुदायाच्या लोकांना कट्टर बनवण्याचं काम केलं जातं। आमची मागणी आहे की आमच्या शाळा कॉलेजमध्ये तुम्ही जे शिक्षण देता ते आम्हाला इंग्रजांचा इतिहास कशाला शिकवता, आम्हाला मुसलमानांचा इतिहास कशाला शिकवता, आमच्या मराठ्यांचा इतिहास शिकवला पाहिजे। आमचे आता छावा चित्रपट आला आहे, संभाजी महाराजांचा त्याग जो आहे तो त्याग पाहिल्यानंतर मुस्लिम समाजातल्या माणसाचं सुद्धा रक्त खवळून येईल अशा प्रकारचा रयतेचा राजा होऊन गेला। तर हा इतिहास ह्या लोकांनी लपवून ठेवलेला आहे आणि का तर हिंदू धर्मीय जो माणूस आहे तो जागृत झाला नाही पाहिजे आणि तो जागृत करण्याचं काम आमच्यासारख्या धर्मपीठांनी केलं पाहिजे। त्याच्यासाठी राजसत्तेची ही जी मंडळी आहे या राजसत्तेच्या मंडळींचा वेळप्रसंगी कान पकडणं ही आमची जबाबदारी आहे आणि ते आज मी काम केलं। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।